नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धन गाव बोरखेड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. इथं पुण्याहून एक पेशंट आमच्याकडे आलेले आहे ट्रीटमेंटसाठी. येण्याच्या अगोदर मनामध्ये खूप भीती पण होती, वेदना पण होत्या, त्रास पण होता आणि ट्रीटमेंट घेण्यासाठी इतक्या दूर पुण्याहून नाशिकला आले आणि काय काय वेदना होत्या, त्रास काय काय होता आणि इथं ट्रीटमेंट केल्यानंतर आता वेदना काही कमी झाल्या आहे का, थेट मॅडमलाच जाऊन आपण विचारू की मॅडम इथं येण्याच्या अगोदर काय काय त्रास होते, इथं ट्रीटमेंट आता तुमची झाली आहे तर काही त्रास कमी झाले का, काय काय याच्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? हो, सगळ्यात पहिले सह्याद्री आरोग्यवर्धन यांच्या खूप आभार की मी 3 वर्षापासून जे त्रास सहन करत होते, गुडघा, पाठ, मान, त्याचा मला खूप फरक पडला इथे. तर एकदा पहिल्यांदाच आली आणि खूपच छान होतं, रिझल्ट खूपच छान होता. मनामध्ये भीती होती, त्याच्यामध्ये मनामध्ये इतकी भीती होती की मी सारखी स्वामींचं नाव घेत होते की बाबा आता मला कसं ट्रीटमेंट भेटेल वगैरे, पण तसं काहीच नाही. त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट बद्दल शंका कुशंका खूप असतात मनामध्ये की मला त्रास होईल, मान दुखेल, क्रॅकिंग जेव्हा आपण हाडांची क्रॅकिंग आणि हाडांचा डायरेक्ट आपण विचार करतो की बाबा कसं होईल, हाड इकडे ते तिकडे ढळलं वगैरे, तर आधी तर आपल्याला त्रास आहे आणि नंतर अजून काही झालं तर. पण तसं काहीच नाही, ते आपल्याला खूप सांभाळून घेतात, आपल्याला तेवढा धीर पण देतात ते. त्याच्यामुळं खरंच यायला पाहिजे. मॅडमची मुलगी सोबत आहे, तर तुम्ही आईच्या आजाराबद्दल काय सांगू शकाल? किती त्रास होत आहे? तिला खूप त्रास होता आधीपासूनच, पण आता आम्ही फर्स्ट टाइमच आलो आणि रिझल्ट खूप बेटर आहे. ती चालू पण शकते आता, म्हणजे लंगडत होती लिटरली ती, पण आता तिला जरा बरं वाटतंय. सरांकडे जाऊया आपण. सर, काय सांगू शकाल तुम्ही? माझी मिसेस ही जवळपास 3 ते 4 वर्षापासून त्रास सहन करून घेत होते. मी औषधं वगैरे भरपूर केले, पण मी साधारण इंस्टाग्राम वगैरे बघत होतो. मी शेवटी मनाची एक तयारी केली की चला आज कुठल्याही परिस्थितीत जायचंच. तुम्हाला कसं कळलं इथं बोरखेडला यायचं? कोणी सांगितलं? नाही, इंस्टाग्राम, गुगल इथले व्हिडिओ त्यांनी बघितले. बघितले. एक तर मोठे सर की एक त्यांना अनुभव आहे आणि सिनियर नाही म्हणता येणार, पण एक अनुभवाची त्यांच्याकडे देणगी आहे मोठी. त्या दृष्टिकोनाने मी आलेलो आहे. मला अजून भरपूर बघायला मिळत होतं, पण नाही, मला जायचं होतं इथेच. पण आतापर्यंत मी मिसेसला उतरल्यानंतर बघितलं, ते जे थोडेसे लंगडत होते ते जवळपास 70 ते 80% आता व्यवस्थित झालेले आहेत. आणि मला त्यांचे जे काही हाडाच्या बाबतीत किंवा काही गोष्टी होते ते सरांनी व्यवस्थित छानपैकी केलेलं आहे. धन्यवाद. तर येण्याच्या अगोदर बऱ्याच पेशंटना अशा शंका कुशंका असतात. व्हिडिओ बघितल्यानंतरही बरंच असं वाटतं की अरे हे व्हिडिओ खरोखर बनवलेले आहे की फेक व्हिडिओ आहे का फक्त मार्केटिंगसाठी बनवलेला आहे, अशा शंका खूप असतात. पण जेव्हा प्रत्यक्षात पेशंट इथे येतो आणि जेव्हा ट्रीटमेंट घेऊन अनुभव घेतो पेशंट, तेव्हा त्यांना त्याची जी सत्यता आहे तेव्हाच ती त्यांना ती खरी वाटते. हे खरं आहे. सरांच्या बाबतीत तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस वेदना किती होत्या? खूप भयंकर वेदना होत्या, म्हणजे मी चालू पण शकत होते. ह्या कुशीवरनं त्या कुशीवर होता येत नव्हतं किंवा चढता उतरता, आता बसता उठता येत नव्हतं. आणि पोटाचा पण प्रॉब्लेम होता. पोटाचा प्रॉब्लेम होता, तोही त्यांनी व्यवस्थित केला. बरंच म्हणजे इथं सर्वांगीण ट्रीटमेंट होते. 4ही अंगाने आपण ट्रीटमेंटचा जो प्रोटोकॉल आहे की नुसतं पेशंट सांगते की हातपाय दुखताय, फक्त हातपायावरती ट्रीटमेंट असं नाहीये. ट्रीटमेंटच्या मुळाशी जातो, त्याचं मूळ कारण आपण शोधतो. मूळ कारण शोधून मग कारण काय आहेत, कशामुळे त्यांना आजार आलेला आहे हे कारणापर्यंत जाऊन त्या कारणावरती आपण ट्रीटमेंट करतो आणि मग मुळासकट ट्रीटमेंट चा प्रोटोकॉल होऊन मुळासकट आजार बाहेर पडतो. ही इथली खासियत आहे. सह्याद्री आरोग्यवर्धनची ही एक गुणवैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच इथं विश्वास ठेवून लोक येतात आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळीला सुद्धा आग्रहपूर्वक इथं पाठवतात. हीच खरी आमची जमेची बाजू आहे. नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धन गाव बोरखेड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. नमस्ते. नमस्कार.